कोण आहेत आमशा पाडवी ज्यांना आमदारकीची साधी शपथ सुद्धा घेता येत नव्हती? स्वतःहून वाचायचं तर लांबच राहिलं, परंतु त्यांना ऐकून सुद्धा शपथ घेता येत नव्हती. ऐकून बोलण्यामध्ये पण त्यांनी अनेक प्रकारच्या चुका केलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि तेव्हापासून अनेक जणांना असा प्रश्न पडलेला आहे की ज्या आमदाराला शपथच घेता येत नाही, असा आमदार विकास काय करणार आहे आणि अशा आमदारांना लोक निवडून तरी कसे देतात? अशा प्रकारचे प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये तयार होत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. तर नक्की आमशा पाडवी कोण आहेत हेच आपण लोकचर्चेच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमशा पाडवी अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते आणि त्यांनी हिना गावितांचा पराभव केलेला आहे. निसटता पराभव केलेला आहे तुम्ही म्हणू शकता. आमशा पाडवी 2024 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यांचं नाव सुद्धा तुम्ही बहुतेक पहिल्यांदाच ऐकत असाल, परंतु हे चर्चेत येण्याचं एकमेव कारण आहे कालचा शपथविधी. काल जेव्हा आमदारकीची शपथविधी होत होता जेव्हा हे शपथ घ्यायला गेले तेव्हा यांना शपथ व्यवस्थित घेता येत नव्हती. एवढंच काय तर त्यांना नीट वाचता सुद्धा येत नव्हतं. त्यांना वाचता येत नाही हे कळताच राज्यपालांनी बोलण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या पाठीमागे आमशा पाडवी बोलत होते. ऐकून बोलण्यास सुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या चुका केल्या आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये कॉमेंट करून अनेक जण त्यांची मजा घेत आहेत. बरेच जण असे प्रश्न विचारत आहेत की जर अशा प्रकारचे आमदार निवडून गेले तर ते काय विकास करणार आहेत? ज्यांना वाचताच येत नाही त्यांच्याकडून आपण अपेक्षा काय ठेवू शकतो? आणि अशा लोकांना PhD झालेले लोक मतदान करायला येतात आणि अशा न शिकलेल्या आमदारांना निवडून देणं म्हणजे जे शिकलेले निवडून देतात त्यांचाच हे अपमान आहे. अशा प्रकारच्या कॉमेंट त्या व्हिडिओच्या खाली भरपूर प्रमाणात येत आहेत. तसेच साधी चपराशाची जरी नोकरी करायची झाली तरी कमीत कमी 10वीचं शिक्षण कंपल्सरी आहे. मात्र आमदार वगैरे व्हायचं झालं तर तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या शिक्षणाची अट नाही. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. आमदारकीला कमीत कमी ग्रॅज्युएशनचं क्वालिफिकेशन असायलाच पाहिजे असं अनेक जणांचं म्हणणं आहे. आणि शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला शपथ घेण्यामध्ये अडचण काय येत होते, तर तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी जास्त शिकलेलो नाही, मी फक्त 4थी शिकलेलो आहे, त्यामुळे मला वाचता येत नाही आणि म्हणून मी थोडंसं गोंधळून गेलेलो होतं आणि मला ऐकून बोलायचं होतं, परंतु ते खूप मोठमोठे वाक्य बोलत होते त्याच्यामुळे माझ्या लक्षात राहत नव्हते, म्हणून माझ्याकडून चुका झाल्या. असं जे काय आहे ते स्पष्टपणे एक उत्तर दिलं त्यांनी. म्हणजे संकोच बाळगला नाही किंवा फेकाफेकीची उत्तरं दिली नाहीत. जे काय आहे ते त्यांनी स्पष्ट बोललेलं. तर आता बघूया की नक्की आमशा पाडवी कोण आहेत. आमशा पाडवी हे पहिल्यापासूनच राजकारणामध्ये आहेत. अंकुश विहीर गावचे ते बरेच दिवस सरपंच होते. त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य म्हणून 2000 ते 2012 पर्यंत त्यांनी काम बघितलेलं आहे. त्या दरम्यान ते 1-2 वेळेस सभापती पण राहिलेले होते. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2016ला त्यांनी शिवसेना नंदुरबार जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद हे भूषवलं. आता पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढून ते आमदार झालेले आहेत आणि पहिल्यांदाच आमदार झाले आणि त्यामध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होणं त्यांच्यासाठी हे कुठेतरी मजाक करून घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि यावर मात्र आता सोशल मीडियावरचे युजर चांगलाच मजाक घेत आहेत. अशा प्रकारचे जर आमदार निवडून गेले तर लोकांनी कोणाकडे अपेक्षा ठेवायचे हा प्रश्न उठवत आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे?